जय धर्मेश। आज धनगर जमात संविधानिक हक्क मिळवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या नेतृत्वाच्या बाजूने उभे राहून ज्या प्रकारे संविधानिक हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, आणि त्यांना साथ सहयोग म्हणून मध्ये जन्माला आलो त्या जमातीचे जे ऋण आपल्यावर आहे, कारण आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्या जमातीशी निगडीत राहतो, त्या जमातीला वेळोवेळी आपण त्या जमातीचं ऋण आपल्यावर असतात। मग आपण शिष्यवृत्ती घेतल्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून योजना म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या समाजाशी निगडीत असतो, आणि ते निगडीत असल्यामुळे आपण जर समाजाशी निगडीत आहोत तर मग समाजाच्या उपयोगी येणंही आपलं कर्तव्य आहे, परंतु असं होताना दिसत नाही। कारण समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणातला समाज आणि त्या समाजातील जे काही सुशिक्षित बांधव आहेत, जे काही नोकरीवाले आहेत, हे 1 ते 2% आहे। आणि मग हे 1-2% जर लोक जर सुशिक्षित आणि नोकरदार आहे, आणि हे नोकरदार लोक, सुशिक्षित लोक जर जागृत राहिले तर त्या समाजाकडे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की बाबा एका समाजामध्ये जर 20 प्राध्यापक आणि 10 डॉक्टर आणि 15 इंजिनियर जर असले तर त्या जमातीकडे कोणी वाकड्या नजरेनं बघत नाही। मग आमच्या जमातीत तर असे भरपूर आहे, परंतु एवढी मोठी संख्या असताना सुद्धा क्वचित 1% लोक समाजासाठी जागृत आहे, परंतु बाकीचे जे लोक आहे हे फक्त समाजाच्या सवलती, समाजाच्या शिष्यवृत्ती, समाजाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती घेण्याचं काम करतात, परंतु समाजाला देण्याचं म्हटलं तर त्यांच्याच्यानं बिलकुल होत नाही। हे काय कडू आहे, पण हे सत्य परिस्थिती आहे। कारण मी बराचसा प्रदेश फिरलो, बऱ्याचशा ठिकाणी जाऊन आलो, त्याच्यामुळे हे माझे अनुभव मी सांगत आहो। त्याच्यामुळे समाजातील लोकांचं घेण्यावर जास्त लक्ष आहे, परंतु थोडंसं सुद्धा समाजाला देण्यावर त्यांचं लक्ष नाही। त्यामुळे समाज कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही। आमची गेल्या अनेक दिवसापासून मागणी आहे, जे संविधानिक हक्क आहे आमचा, जो एसटी आरक्षणाचा, ते सुद्धा आम्हाला मागणी आहे, परंतु ते मागणी करणारे कोण, अभ्यास त्याचा कोणाला, मग असाही कुठेतरी प्रश्न आहे। मग ते मागणी करत आहे तर ते कोणत्या भागाची मागणी आहे, मग ते आपल्याला लागू आहे की, मग आपण जर तिथे गेलो तर आपल्याला ते विरोधक जो काही बसलेला आहे तो तर आपल्याला डायरेक्टच म्हणणार तुम्ही इथं नाही म्हणून मग तिथल्याच माणसाला ज्याचा हक्क आहे त्याला तिथं जर बसवलं, त्याच्यातला जर एक अभ्यासक शोधला तर का अभ्यासक नाही का? जर हे जर मागणी जर विदर्भातल्या काही जिल्ह्याची, काही तालुक्याची ना बेरारची असेल तर मग यामध्ये बाकीच्या लोकांनी हा लढा नेतृत्व करण्यापेक्षा इथले जे लोक आहे, ज्याला योग्य पद्धतीनं मांडता येते, असे काही आमचे नागपूरचे बांधव आहे, जे अभ्यासक आहे आणि जे या वाट्यामध्ये म्हणजे त्यांचा हिरिरीचा सहभाग आहे, आणि त्याने ते तंतोतंती लागू पडते, परंतु त्यांना कुठेतरी डावलाचं आणि आम्हीच एक हे आहो अशा पद्धतीचं कुठेतरी दुही निर्माण केल्यासारखं एक काम होत आहे। जो आमचा इतिहास आहे, तो इतिहासच आम्ही योग्य नाही मांडू तर आम्हाला कोणीतरी म्हणन का बाबा हे योग्य आहे? म्हणजे आम्ही जनजमीन जंगलशी निगडीत कसे, आमचा इतिहास काय आहे, मग या
आदिवासी जमातीमध्ये जर 45 जमाती येत असेल, या 45 जमातीचा जर वाटा जर धनगर पुत्राकरतानी मिळत असेल, तर मग तो इतिहास आमचा कोणता आहे? मग तो इतिहास आम्हाला शोधावा लागेल, तो इतिहास आम्हाला मांडावा लागेल, त्या महापुरुषाची जयंती आम्हाला साजरी करावी लागेल, त्या महापुरुषाचं पुण्यतिथी आम्हाला साजरी करावं लागेल. परंतु हे असं होता न होता आम्ही 36 नंबर धनगडचं नाव घेतो, परंतु धनगड नाही म्हणून आम्ही म्हणतो. अरे पण तिथं धनगड आला म्हणून तर आम्ही मागणी करतो धनगराची, अन्यथा तिथं धनगडच नसता तर तुम्ही मागणी कोणत्या बेसिकवर केली असते? कुठेतरी प्रश्न आहे. आणि आदिवासीचे नेते म्हणतात का धनगर आणि धनगड वेगळे आहे. मग त्यांनी त्यांच्यामध्ये अशा बऱ्याचशा जाती आहे, त्या जातीमध्ये समानार्थी शब्दाचे आहे, परंतु त्यांनी ते चुपचाप ठेवून आपलं बरोबर करून घेतलं. मग तुम्ही काय बरं करत नाही? मग ते त्यांचं समोर आणा ना. म्हणजे दुश्मनाच्या साला दुश्मन कसा मान्य करेल? म्हणून त्यांच्या चुका, त्यांनी केलेल्या शासनाची फसवणूक हे तुम्ही त्यांच्या समोर मांडा, तेव्हा तो कुठेतरी हे करेल. परंतु असलं कुठेही होत नाही. परंतु आम्ही समाजाचे नेतृत्व करते, आम्ही समाजाचा आमच्याशिवाय काहीच होत नाही, आम्ही खूप सुशिक्षित आहे असं म्हणल्यानं चालणार नाही. डिग्री घेणं हे वेगळं आहे आणि प्रामाणिक त्या परिस्थितीत जाऊन काम करणं हे वेगळं आहे. त्यामुळे इथं कुठलाही व्यक्ती हा अभ्यासक असू शकत नाही. मी सुद्धा नाही, माझ्या बरेचसे आहे, कारण जेवढं शिक्षण घेईन तेवढं कमीच आहे. परंतु माणसाला याच्या संदर्भातलं बरेचसं काही शिक्षण पाहिजे. 1956ला जो ड आला, धनगड तिथं लिहिला गेला. मग 1951चं सेन्सस जर डोळ्यासमोर ठेवून जर केलं असं, तर मग 1951च्या सेन्ससमध्ये धनगरचीच लोकसंख्या आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचं. परंतु असलं कुठेही होत नाही. आम्ही धनगड म्हणतो, परंतु धनगडचा विरोध करतो धनगडाले. अरे धनगड आहेत म्हणून तरी आपण धनगरचं मागतो ना, कारण आमचं चुकीचं लिहिलं कोणा? त्यांनी लिहिलं. आमचा वडील अशिक्षित होता, परंतु जागृत होता, म्हणून त्यांनी आम्हाला शाळेत नेऊन घातलं का पोरग 4 वर्ग शिकन तर काहीतरी करत. आणि त्याने आम्हाला शाळेत घातल्यामुळे आम्हाला 10वी आणि 12वी शिकलेल्याला मास्तर म्हणून नोकऱ्या भेटे. विविध क्षेत्रात आम्हाला नोकऱ्या मिळाल्या आणि नोकऱ्या केल्याच्या नंतर त्या शाळेतर्फे डीएड बीएड करायला जायचे. आणि तेच पिढी आता आपण रिटायर होत आहोत, परंतु समाजासाठी आपण किती जागृत आहोत. त्या पिढीमध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण कर्मचारी म्हणून आहोत किंवा XYZ पदावर आहोत. समाजाच्या प्रतिनिधित्व म्हणून आता आपल्याला मिळालेलं आहे. जर समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून जर आपण करत असेल, तर मग आपण समाजाच्या प्रतिबी तेवढं जागृत पाहिजे. वेळोवेळी नाही तर 1-2 वेळा तरी आपण त्या समाजाच्या कार्यात गेलो पाहिजे. परंतु असं कुठेही दिसत नाही. खूप कमी लोक जागृत आहे, परंतु बहुतांश लोक हे आपापल्या कामामध्ये व्यस्त आहे. त्याच्यामुळे काहीतरी एक दिवस जमातीसाठी म्हणून द्यावा आणि या लढ्यामध्ये यशस्वीरित्या यश प्रदान करून घ्यावं, एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि काही लोकांना असं जर माझे शब्द जर लागत असेल तर त्यांनी सुद्धा समजून घ्यावं. हा कारण तर जो नाही, जे येतात समाजाच्या कामात त्यांना ते म्हटलेलं नाही, परंतु जे समाजाच्या कार्यातच येत नाही त्या लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे या बोलण्याचा अनर्थ वेगळा काढू नये, एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो.